गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपमधील इंग्लिशचा दुसरा चॅप्टर शिकणार आहोत, ज्याचं नाव आहे रायटिंग कॉन्टेक्स्च्युअल मिनिंग ऑफ वर्ड्स. म्हणजे मराठीत आहे संदर्भासहित शब्दाचे अर्थ लिहिणे. बघा, जसं आपलं मराठीत असतं का नाही, इडियम्स म्हणजे मराठीत वाक्यप्रचार असतात, त्यालाच इंग्लिशमध्ये इडियम्स म्हणतात. आणि ते वाक्यप्रचाराचा जसं आपण आपल्या भाषेत अर्थ सांगतो आणि वाक्यात उपयोग करतो, तसं इथं आहे. तर बघा, पहिला सॅम्पल क्वेश्चन दिलाय, तोही मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगते. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड्स ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे दिलेल्या वाक्याच्या अधोरेखित शब्दाकरता योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. इथं अधोरेखित म्हणजे जो अंडरलाईन शब्द केलाय तो. द स्टुडंट्स ऑफ, पहिला क्वेश्चन आहे, द स्टुडंट्स ऑफ 8th A ऑन द फायनल मॅच, दे आर ऑन क्लाउड ऑफ 9. बघा, इथं आपल्याला द क्लाउड ऑफ 9 ही एक इडियम्स दिली आणि त्याचा बाबा काय अर्थ आहे, तर आपल्याला अर्थ ह्या 4 पर्यायापैकी निवडायचा आहे. तर पहिला पर्याय इन द स्काय. तर आपल्याला क्लाउड हे आपल्याला वाटू शकतं की क्लाउड म्हणजे बाबा स्काय, ढग असा अर्थ असू शकतो, असं वाटू शकतं, पण तसा अर्थ नाही आहे. पूर्ण वाक्याचा अर्थ नीट बघायचा आहे. फेरी आणि हॅप्पी म्हणजे फार दुःखी असा होतो का, तर तसं नाही. तर काय, फेरी हॅप्पी, तर त्याचा अर्थ काय होतो, फेरी हॅप्पी. तर आपल्याला क्वेश्चन काय, द स्टुडंट्स ऑफ 8th A म्हणजे 8th डिव्हिजनचे 8 क्लासचे A डिव्हिजनचे स्टुडंट्स काय जिंकलेत, फायनल मॅच जिंकले. फायनल मॅच जिंकल्यानंतर काय होतो, आनंद होतो ना, म्हणून ऑन क्लाउड ऑफ 9चा अर्थ काय आहे, आनंदित होणे. म्हणजे इथं काय आपल्याला अर्थ, ह्याचा उत्तर काय आहे, फेरी हॅप्पी. तर इथं उत्तर काय आलं म्हणून फेरी हॅप्पी. तर दुसरं बघा, तर मगनलाल्स बिझनेस प्रॉस्पर्ड बाय लिप्स अँड बॉन्ड्स. बघा, इथं आपल्याला पर्याय निवडायचे, बाय जम्पिंग हाय, ॲट अ रॅपिड रेट, विदाउट एनी स्टॉप, अर्ली. म्हणजे बाय जम्पिंग हाय म्हणजे तो वाढत गेला, अ रॅपिड रेट, तर मगनलालचा बिझनेस होता तो प्रॉस्पर्ड, समृद्ध झालाय कशाने, ॲट अ रॅपिड रेट म्हणजे रेट, त्याला काय चांगला रेट मिळाला आहे, म्हणून इथं पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. तिसरं बघा, द फार्मर सर्चड हिज लॉस्ट बुल इन एव्हरी नूक अँड कॉर्नर. तर बघा, आपल्याला आपण मराठीत कसं म्हणतो, कानाकोपऱ्यात, मी कानाकोपऱ्यात काय केलं, शोधलं त्याला. तसं इथं एव्हरी नूक अँड कॉर्नरचा मिनिंग काय, कानाकोपरा. कानाकोपरा म्हणजे प्रत्येक ठिकाणी, म्हणून इथं पर्याय क्रमांक 1 काय, एव्हरीवेअर. एव्हरीवेअर म्हणजे सगळीकडे, म्हणजे कोठेही किंवा सगळीकडे असा त्याचा मिनिंग होतो एव्हरीवेअरचा, प्रत्येक ठिकाणी, म्हणून हे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. चौथं बघा, क्वेश्चन आहे, लाईफ इज फुल ऑफ अप्स अँड डाऊन्स. म्हणजे लाईफ कसं असतं, आपण जसं मराठीत म्हणतो जीवनात चढ उतार असतात. चढ उतार असतात म्हणजे काय, आयुष्यात आपल्या नेहमीच आपल्या आयुष्यात आनंद असतो किंवा नेहमीच दुःख असतं असं नाही, किंवा नेहमीच आपल्या आयुष्यात चांगलं होत असतं, नेहमीच वाईट होत असतं असं नाही. तर कधी चांगले दिवस येत असतात, कधी वाईट येत असतात. म्हणजे त्याचं उत्तर काय असतं की इथं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे, गुड अँड बॅड फॉर्च्यून. म्हणजे कधी कधी आपलं नशीब किंवा आपलं दैव हे चांगलं असतं, कधी कधी वाईट. बघा, आता आपण आतापर्यंत सॅम्पल क्वेश्चन ज्याची उत्तरही दिली होती ती सोडवली. आता आपण क्वेश्चन फॉर प्रॅक्टिस सोडवणार आहोत. तर क्वेश्चन तोच आहे वरचा क्वेश्चन, द करेक्ट चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर द अंडरलाईन वर्ड्स ऑफ द गिवन सेंटेन्स. म्हणजे खाली दिलेल्या वाक्याच्या अधोरेखित शब्दाकरता पर्याय निवडायचा आहे आपल्याला. बघा, ही इज लेजी टू द बॅकबोन, म्हणजे चूज 2 ऑप्शन. तसं तर बॅकबोनचा मिनिंग काय होतो, आपल्याला पाठीचा कणा म्हणूयात आपण, पण इथं शब्दशः तसा अर्थ नाही घ्यायचा. तर 2 पर्याय निवडायच्यात आपल्याला. बॅकबोन म्हणजे बघा, ही इज लेझी म्हणजे तो आळशी असतो, कधी थ्रूली, कधी कधी म्हणूयात आपण, म्हणजे अधूनमधून म्हणूयात, आणि कधी कधी कम्प्लिटली म्हणजे पूर्णपणेच एखादी व्यक्ती आळशी असते असं असतं. म्हणजे अप टू द बॅकबोन हे उत्तर आहे, आणि समटाइम्स हे पण नाही. तर पर्याय क्रमांक 1 आणि 4 ह्याचं काय आहे, उत्तर आहे. 2 बघा, दुसरा क्वेश्चन बघा, आय फील लाईक अ फिश आउट ऑफ द वॉटर इन दिस स्ट्रेंज प्लेस. आणि इथं अंडरलाईन कोणत्या याला आहे, लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर. तुम्हाला माहिती, पाण्याच्या बाहेर मासा काढल्यानंतर काय जगू शकतो का, नाही तो तर पडतो. तसं इथं म्हटलंय की आय फील, मला वाटतंय, लाईक अ फिश आउट ऑफ वॉटर इन द स्ट्रेंज प्लेस, म्हणजे ह्या विचित्र ठिकाणी मला पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी माझी अवस्था झाली, किंवा तसं मला वाटतंय. ह्याच्यात आपल्याला कसं त्या व्यक्तीला उपमा द्यायची पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासाठी. अ फिश इन अ नेट
हे पण आपण उत्तर नाही होऊ शकत. ॲज अ रिअर फिश म्हणजे दुर्मिळ फिश असं बी नाही होत. तर काय इन ॲन अनकम्फर्टेबल पोझिशन, इन द डीप वॉटर म्हणजे खोल पाण्यात असं नाही, तर काय इन ॲन अनकम्फर्टेबल पोझिशन म्हणजे आपल्याला जेव्हा अनकम्फर्टेबल वाटत असतं, अस्वस्थ वाटत असतो, तेव्हा आपली सिच्युएशन कशी असू शकते, पाण्यातून बाहेर काढलेल्या माशासारखी असू शकते. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं काय आहे, उत्तर आहे. तिसरं बघा, अ कार जस्ट ब्रश्ड पास्ट मी, इट वॉज अ क्लोज शेव इंडीड. बघा आपण जसं इथं अंडरलाईन कशाला, अ क्लोज्ड शेव, तर आपण म्हणजे एकदम थोडक्यात वाचलो असं मराठीत म्हणतो का नाही, थोडक्यात वाचलो असं वाक्यप्रचार असतो, थोडक्यात वाचलो, तशासाठी काय आहे, अ क्लोज शेव आहे. मग कार जस्ट ब्रश्ड पास्ट मी, आणि ती व्यक्ती म्हणते की माझ्या कार काय गेली, एकदम जवळून गेली, आणि मी थोडक्यात, इट वॉज अ क्लोज शेव इंडीड, आणि मी थोडक्यात काय केलं, बचावलो. ह्याच्यासाठी आपल्याला काय पर्याय आहे, अंडरलाईन केलेल्यासाठी हॉरिबल ॲक्सिडंट म्हणजे भयानक ॲक्सिडेंट झालाय का, इथं नाही. नियर डेंजर म्हणजे जवळ काही धोका झालाय का, नाही. ग्रेट डॅश म्हणजे मोठा असा डॅश देऊन धक्का देऊन गेली का ती कार, तर नाही. नॅरो इस्केप म्हणजे ती व्यक्ती काय झाली, त्या कारच्या पास होण्याने काय झाली, थोडक्यात बचावली, म्हणून ती काय म्हणाली, अ क्लोज शेव म्हणजे अ नॅरो इस्केप. बघा चौथा क्वेश्चन इथं आहे, ऑल अवर एफर्ट्स टू परस्यूड हर टू जॉईन अस वेअर इन अ फेन. बघा ऑल अवर एफर्ट्स टू परस्यूड हर टू जॉईन अस वेअर इन व्हेन. बघा आमचे सगळे इथं आपल्याला काय, इन व्हेन असा अर्थ आहे, अंडरलाईन केली त्या वर्डला आहे. फेन म्हणजे काय, व्यर्थ म्हणजे त्यांचं सगळे प्रयत्न काय केलेत, ऑल अवर एफर्ट टू परस्यूड हर टू जॉईन अस वेअर इन फेन म्हणजे तिला त्या कोण व्यक्ती असेल तिला जॉईन करण्यात किंवा त्याचा पाठलाग करण्यात जे त्यांचं सगळे प्रयत्न होते जॉईन करून घेण्यात, ते सगळे काय गेलेत, व्यर्थ गेलेत. म्हणजे व्यर्थसाठी आपल्याला 2 पर्याय निवडायचे. त्यासाठी बघा विदाउट सक्सेस म्हणजे त्यांना यश मिळालं नाही, हा एक पर्याय असू शकतं. डिफिकल्ट म्हणजे अवघड, हा नाही होत ना. आणि ऑफ नो यूज म्हणजे काहीच उपयोग झाला नाही, हा एक पर्याय असू शकतो इन व्हेनचा अर्थ. आणि सक्सेसफुल म्हणजे त्यांना तर यश तर मिळालंच नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 विदाउट सक्सेस, आणि पर्याय क्रमांक 3 ऑफ नो यूज हे काय आहे, त्याचं उत्तर आहे. 5वा क्वेश्चन बघा, ऑल ऑफ अस गॅदर्ड टुगेदर अँड कम्प्लिटेड द प्रोजेक्ट, इट्स राईटली सेड दॅट मेनी हँड्स मेक वर्क लाईट. बघा ऑल ऑफ अस गॅदर्ड टुगेदर अँड कम्प्लीट द प्रोजेक्ट म्हणजे आम्ही सगळेजण जमलो आणि काय केलं, ते काम पूर्ण केले किंवा तो प्रोजेक्ट जो होता, काय प्रकल्प होता, तो पूर्ण केला. म्हणजे इट्स राईटली सेड, आणि त्यालाच आपण काय म्हणू शकतो, दॅट मेनी हँड्स मेक वर्क लाईट म्हणजे जर अनेक हाती एकत्र आले तर कोणतंही अवघड काम असेल तर ते काय होतं, एकदम हलकं होऊन जातं, म्हणजे सोपं होऊन जातं, लवकर पूर्ण होऊन जातं. मेनी पीपल वर्कड टुगेदर म्हणजे काय, मेनी नुसते एकत्र आले का, नाही. तर इथं आपल्याला काय, मेनी हँड्स मेक वर्क लाईटचा मिनिंग काय घ्यायचा आहे, तर युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ. युनिटी म्हणजे काय, एकता, आणि इज रिअल स्ट्रेंथ म्हणजे काय, युनिटी काय असते, एकता, एकतेमध्ये काय असते, शक्ती असते. म्हणजे कोणतं आपण, तुम्ही मराठीची एक स्टोरी ऐकली असाल, एकीचे बळ म्हणजे कोणतीही गोष्टी एकत्र येऊन केल्याने काय होते, ते एकीचं बळ दिसतं आणि ती गोष्ट पूर्ण होते. म्हणून मेनी हँड्स मेक वर्क लाईटचा मिनिंग काय असू शकतो, युनिटी इज द रिअल स्ट्रेंथ. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे. बघा तुम्हाला ह्या माझ्या व्हिडिओचा उपयोग होत असेल, आवडत असेल तर काय चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. बघा आता आपण 6 नंबरचा क्वेश्चन बघूयात. आय फेल्ट व्हेरी मच ॲट होम ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. म्हणजे बघा असा एक आपला मित्र असू शकतो की ज्याच्या घरी गेल्यानंतर आपल्या घरी आपण वावरतोय किंवा एकदम आपल्या घरच्यासारखं वाटत असतं, तेव्हा आपण असं म्हणत असतो, आय फेल्ट व्हेरी मच ॲट होम ॲट माय फ्रेंड्स नेटिव्ह प्लेस. म्हणजे इथं हॅप्पी आनंद तर होतच असतो, पण अनइझी आणि कम्फर्टेबल. अनइझी म्हणजे अवघडल्यासारखं वाटतं का, नाही. तर कम्फर्टेबल म्हणजे असं एकदम मोकळं आल्हाददायक असं वाटत असतं आपल्याला. मग आपण ॲट होम चा मिनिंग काय घेऊया, कम्फर्टेबल. ॲट होम घरी असल्यासारखं कम्फर्टेबल वाटत असतं, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर. बघा 7 नंबरचा क्वेश्चन आहे, महेश विल ड्रॉप इन हर फॉर अ शॉर्ट टाइम. जे आपण मग थोड्या वेळासाठी आला होता किंवा थोड्या वेळासाठी येईल, विल म्हणजे येईल, तर त्याच्यासाठी आपण काय ड्रॉप इन साठी काय पर्याय निवडणार आहोत, स्लीप,
रीच, सी तुम्हाला तर माहिती झोपणे, पोहोचणे, बसणे, तर हा पर्याय होऊ शकत नाही ड्रॉपिंगचा. तर काय होतं व्हिजिट म्हणजे भेट देणे. म्हणजे महेश विल ड्रॉप इन हिअर फॉर अ शॉर्ट टाइम, महेश इथं थोड्या वेळासाठी भेट देऊन जाईल किंवा भेट देण्यासाठी येईल असा मिनिंग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं काय आहे उत्तर आहे. 8 नंबर बघा, गांधीजी हॅड अ लॉयन शेअर इन द अचिव्हमेंट ऑफ फ्रीडम. आता आपण मराठीत म्हणतो का नाही एखाद्या व्यक्तीचा बाबा त्या कामात सिंहाचा वाटा होता. सिंहाचा वाटा होता म्हणजे काय होता, त्याचं त्या कामामध्ये महान कार्य केलं होतं का, त्यांनी जास्त ते परिश्रम घेतले होते असं त्याचा अर्थ होतो. म्हणून इथं आपण काय बघा लॉयन्स शेअरसाठी काय लॉयन्स ब्रेवनेस म्हणजे सिंहाचं धाडस होतं का नाही, तर द ग्रेटेस्ट शेअर म्हणजे सगळ्यांपेक्षा त्यांचा काय होता मोठा वाटा होता. म्हणजे गांधीजी हॅड लॉयल शेअर इन द अचिव्हमेंट ऑफ फ्रीडम, आपल्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये गांधीजीचा काय होता मोठा वाटा होता, ग्रेटेस्ट शेअर होता. म्हणजे त्यालाच आपण वाक्यप्रचार काय यूज करतो, तर लॉयन्स शेअर सिंहाचा वाटा होता असा शब्दप्रयोग करतो. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं काय आहे उत्तर आहे. बघा 9 नंबरचा क्वेश्चन बघा, ही जॉय न्यू नो बॉन्ड्स वेन द टॉपड द लिस्ट ऑफ सक्सेसफुल कॅन्डिडेट्स. म्हणजे ही जॉय म्हणजे त्याचा आनंद असा होता की तो जेव्हा काय आला सक्सेसफुल कॅन्डिडेटच्या म्हणजे यशस्वी उमेदवारांच्या यादीमध्ये त्याचं नाव आलं तेव्हा त्याचा आनंद काय होता, नो बॉन्ड्स म्हणजे त्याच्या आनंदाला सीमा उरली नव्हती किंवा राहिली नव्हती. तर त्यासाठी पर्याय कोणता आहे, न्यू द बॉन्ड्स. म्हणजे न्यू द बॉन्ड्स हे नाही पर्यायाचं उत्तर. बिकम हॅप्पी आनंदित झालाच असेल पण बॉन्ड्ससाठी आपल्याला मिनिंग घ्यायचं आहे. बिकम व्हेरी हाय तर हा पण नाही. तर बिकेम लिमिटलेस म्हणजे त्याच्या आनंदाला काय राहिली नव्हती, सीमा राहिली नव्हती म्हणजे लिमिट राहिलं नव्हतं. म्हणजे तो काय झाला होता लिमिटलेस बनला होता. म्हणजे बिकेम लिमिटलेस हे काय आहे 9 नंबरच्या क्वेश्चनचं आन्सर आहे. 10 नंबरचा क्वेश्चन बघा, बाजी प्रभू फाऊट टूथ अँड नेल अगेन्स्ट द एनिमी. बघा टूथ अँड नेल म्हणजे टूथ अँड नेल या इंग्रजी इडियम्सचा मराठी मिनिंग असतो काय, तर तीव्रतेने किंवा धाडसाने म्हणूयात किंवा संघर्ष तीव्रपणे दिला असा त्याचा अर्थ होतो. म्हणून फाऊट विथ द टूथ अँड नेल. टूथ म्हणजे दात तुम्हाला माहिती आहे, नेल म्हणजे नख पण काय नखाने दाताने ते लढले का असं नाही त्याचा मिनिंग घ्यायचा. तर त्याचा मिनिंग आपल्याला काय घ्यायचा आहे की तीव्रपणे संघर्ष केला त्याने, तीव्रपणे लढा दिला असा अर्थ घ्यायचा आहे. फाऊट विथ वेपन्स बाबा शस्त्राने लढले असं, वेपन्स म्हणजे शस्त्राने संघर्ष केला असंही नाही. आणि फाऊट बिटिंग अँड स्क्रॅचिंग म्हणजे त्यांनी काय असं ओरबडलं का चावा घेतला असं झाले का नाही. तर काय कसा बाजी प्रभूने संघर्ष दिला, फाऊट व्हेरी फिअर्सली म्हणजे तीव्रपणे संघर्ष दिला किंवा तीव्रपणे लढा दिला असा त्या टूथ अँड नेलचा मिनिंग आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे 10 नंबरच्या क्वेश्चनचा काय आहे आन्सर आहे. बघा 11 नंबर बघा, द प्रोग्रेस इन द करिअर इज ॲट स्नेल स्पेस बिकॉज हिज लेझिनेस. बघा स्नेल स्पेस तुम्हाला माहिती गोगलगाय, स्नेल म्हणजे गोगलगाय, गोगलगायचं चालणं कसं असतं हळुवार असतं. आणि ते प्रोग्रेस इन द करिअर म्हणजे त्याच्या करिअरमधली प्रगती कशी होती, स्नेल स्पेस होती म्हणजे हळुवार होती. बिकॉज ऑफ हिज लेझिनेस त्याच्या आळशीपणामुळे. म्हणजे आपल्याला फेरी फास्ट होती का, खूप जलद गतीने होत होती का, नाही. फेरी स्लो होती का, तर होती. कशी होती, फेरी स्लो होती एकदम स्नेल जशी चालते त्या गतीने होती. फेरी हार्ड नव्हती, फेरी ब्रेवली नव्हती. तर पर्याय क्रमांक ॲट अ स्नेल स्पेसचा मिनिंग काय असतो, व्हेरी स्लोली अतिशय हळुवारपणे अशी प्रोग्रेस होती त्याच्या आळशीपणामुळे. 12 नंबरचा बघा क्वेश्चन, ही टर्न डेप्थ हिअर टू हिज फादर्स ॲडवाइस. बघा डेप्थ म्हणजे आपण थोडक्यात काय इयर, डेप्थ इयर म्हणजे बहिरा आपण असतो नाही बहिरा पण इथं बहिरा तो प्रत्यक्षात ती व्यक्ती नाही पण काय केलं त्यांनी, ही टर्न डेप्थ इयर म्हणजे त्यांचे बहिरे कान करून घेतले. म्हणजेच काय केलं, टू हिज फादर्स ॲडवाइस वडिलांच्या सल्ल्याकडे त्याने काय केलंय, दुर्लक्ष केले. मग आता आपल्याला टर्न डेप्थ इयरचा मिनिंग काय घ्यायचं इथं, दुर्लक्ष करणे. तर त्यासाठी काय घ्यायचं आहे आपल्याला, दुर्लक्ष करण्यासाठीचा पर्याय निवडायचा आहे. बघा इग्नोर्ड करणे म्हणजे सुद्धा काय करणे, दुर्लक्ष करणे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं काय आहे उत्तर आहे.
डिड नॉट हिअर, ऐकलं नाही असंही नाही. प्रिटेंड टू बी अ डेप्ट, म्हणजे ढोंग केलंय ऐकू न येण्याचं असंही नाही. लिसन केअरफुली टू, काळजीपूर्वक ऐकले असंही त्याचा पर्याय नाही. तर त्या पर्याय टर्न अ डेप्ट इयरचा मिनिंग काय आहे, इग्नोर्ड करणे, म्हणजे काय करणं, दुर्लक्ष करणे. म्हणजे ही इग्नोर टू हिज फादर्स ॲडवाइस, त्याने त्याच्या वडिलांच्या सल्ल्याकडे काय केलं, दुर्लक्ष केलं. 13 नंबरचा क्वेश्चन बघा, अ सोल्जर्स लाईफ इज नॉट अ बेड ऑफ रोज. बघा आता आपल्याला सोल्जर माहिती तुम्हाला, सैनिक असतात, आणि लाईफ म्हणजे जीवन, आणि इज नॉट अ बेड ऑफ रोज. नॉट अ बेड ऑफ रोज म्हणजे कशी नाही, रोज म्हणजे गुलाब, तो मला माहिती आहे, बेड म्हणजे अंथरूण म्हणूयात आपण तर, की सोल्जरची लाईफ, सैनिकांचं जीवन हे गुलाबांच्या गालिच्छासारखं म्हणा किंवा अंथरुणासारखं असं सोपं नसतं. थोडक्यात काय नसतं, सोपं नसतं. तर ह्याच्या असं म्हटलं ह्या वाक्यामध्ये. चूज 2 ऑप्शन, तर नॉट अ बेड ऑफ रोजेससाठी 2 ऑप्शन निवडायचे आपल्याला. तर आपण काय म्हणूया, इज नॉट इझी सिच्युएशन. हां, खरंच ती कशी नसते सिच्युएशन, त्यांची सिच्युएशन किंवा परिस्थिती सोपी नसते, हा एक पर्याय आहे. आणि दुसरा बघा पर्याय, इज नॉट प्लीजंट सिच्युएशन. प्लीजंट म्हणजे आनंददायी, त्यांची सिच्युएशन आनंददायी पण असते का, तर नसते. तर हे 1 नंबरचा पर्याय आणि 2 नंबरचे पर्याय हे त्याचे उत्तर आहे. इज नॉट सॉफ्ट ॲज रोज, म्हणजे हे तर ह्या असं काही त्याचा मिनिंग नाही, आणि रोज सारखं सॉफ्ट आहे असं नाही. थर्ड म्हणजे काट्यासारखं आहे असंही मिनिंग नाही. बघा, इज नॉट इझी सिच्युएशन आणि इज नॉट प्लीजंट सिच्युएशन हे 2 काय आहे त्याचं उत्तर आहे. म्हणजे त्यांचं जीवन हे सोपं नसतं, त्यांची परिस्थिती इझी नसते, आणि प्लीजंट सिच्युएशन नसते, म्हणजे आनंददायी सुद्धा सिच्युएशन नसते. म्हणून पर्याय क्रमांक 1 आणि पर्याय क्रमांक 2 हे 13 नंबरच्या क्वेश्चनचं काय आहे, उत्तर आहे. 14 नंबरचा क्वेश्चन बघा, फायर ब्रिगेड अराइव्ड इन अ निक ऑफ टाइम बिफोर फायर बिकम वर्स. बघा इथं कंपॅरिझन केले, कंपॅरेटिव्ह डिग्री. वर्स तुम्हाला माहिती, बॅड, वर्स आणि वर्स्ट असं असतं. तर वर्स म्हणजे अधिक घातक बनण्याच्या अगोदरची स्थिती. तर फायर ब्रिगेड अराइव्ड, फायर ब्रिगेड तुम्हाला माहिती आहे आग विझवण्यासाठी येते. इन द निक ऑफ टाइम, निक ऑफ टाइम म्हणजे आपल्याला एकदम वेळेत पोचले असा अर्थ घ्यायचा इथं. बिफोर फायर बिकम वर्स म्हणजे आग जास्त वर्स बनण्याच्या अगोदर पोचली असं म्हणायचंय, म्हणजे वेळेत पोचली. आफ्टर द फायर गटेड ऑफ द बिल्डिंग, म्हणजे फायरने सगळ्या बिल्डिंगला घेरल्याच्या नंतर नाही पोचली. बिफोर टाइम, वेळेच्या आधीच कसं पोचता येईल तसंही नाही पोचली. व्हेन द फायर वॉज एक्सटिंग्विश्ड, आणि म्हणजे लय पुढे गेल्यानंतर अशी पण नाही पोचली. तर कधी पोचली फायर ब्रिगेड, ॲट द राईट मोमेंट, म्हणजे योग्य क्षणाला पोचली, योग्य वेळेत पोचली. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे 14 नंबरचा क्वेश्चनचा. 15 नंबरचा क्वेश्चन बघा, शिवाजी महाराज could not put up with such an insult in Aurangzeb's दरबार. बघा, शिवाजी महाराज could not put up with such an insult in Aurangzeb's दरबार. बघा, शिवाजी महाराजांचा तुम्हाला माहिती असेल, तुम्ही आपण 4थीचा शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासला असेल, तर शिवाजी महाराजांचं आग्र्याला गेल्यानंतर त्यांचा औरंगजेबाच्या दरबारामध्ये अपमान केला औरंगजेबने, आणि इथं त्यासाठी त्यांना तो सहन झाला नव्हता. म्हणजे आपल्याला कुड नॉट पुट अप विथ चा मिनिंग काय घ्यायचा आहे आपल्याला, की सहन न होणे असा आपल्याला अर्थ घ्यायचा आहे. म्हणजे इथं काय आहे, कुड नॉट बी हॅपी, आनंदी झाले नव्हते असं नव्हतं. कुड नॉट कीप सायलेन्स, गप्प बसू शकले नाही असं नव्हतं. तर कुड नॉट बिअर, म्हणजे कुड नॉट बिअर म्हणजे काय, सहन करू शकले नाहीत, सहन करू न शकणे असा, म्हणजे कुड नॉट पुट अप. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे ते कुड नॉट बी अँग्री, रागवले नव्हते असंही नाही. तर कुड नॉट बिअर म्हणजे कुड नॉट पुट अप विथचा मिनिंग काय, कुड नॉट बिअर, सहन करू शकले नव्हते. म्हणजे शिवाजी महाराज कुड नॉट बिअर सच अॅन इन्सल्ट इन औरंगजेब्स दरबार, म्हणजे औरंगजेबाच्या दरबारातील अपमान शिवाजी महाराज सहन करू शकले नव्हते. म्हणजे कुड नॉट बिअर हे 15 नंबरच्या क्वेश्चनचं काय आहे, आन्सर आहे. बघा, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज सबस्क्राईब